नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचं स्वागत आहे द क्रिक शोच्या नवीन एपिसोडमध्ये. आज आपण पाहणार आहोत संजू सॅमसनने कोणाचे आभार मानले. 2026च्या टी20 विश्वचषकापूर्वी न्यूझीलंड विरुद्धच्या खराब मालिकेमुळे संजू सॅमसनला आपले स्वप्न भंगल्यासारखे वाटले होते. परंतु गेल्या 2 महिन्यांत सचिन तेंडुलकर सोबत झालेल्या चर्चेने त्याला खात्री पटवून दिली की पुनरागमन फार दूर नाही. भारताने टी20 विश्वचषक यशस्वीरित्या राखल्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार जिंकल्यावर सॅमसन म्हणाला, खरं सांगायचं तर वरिष्ठ खेळाडूंकडून मला खूप मार्गदर्शन आणि सूचना मिळाल्या आहेत. अनेक माजी खेळाडूंनी माझ्याशी संपर्क साधला आणि मला मदत करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही महिन्यांपासून मी सचिन सरांच्या सतत संपर्कात होतो. जेव्हा मी ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमधील टी20 मालिकेदरम्यान बाहेर बसलो होतो, मी एकही सामना खेळत नव्हतो, तेव्हा कोणत्या मानसिकतेची गरज आहे याचा मी विचार केला. मी सरांशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी खूप प्रदीर्घ चर्चा केली. अगदी काल शनिवारी रात्री सुद्धा त्यांनी मला फोन करून मी कसं अनुभवतोय याची विचारपूस केली. त्यांच्यासारख्या व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळणे, ती स्पष्टता, सामन्याची तयारी, जागरूकता आणि गेम सेन्स, मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे. खचलेला संजू आणि झंझावाती पुनरागमन. घरच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्धच्या 5 डावात केवळ 46 धावा केल्यावर आपण पूर्णपणे खचलो होतो आणि मनस्थिती ठीक नव्हती असे सॅमसनने उघड केले. लवकरच त्याने ईशान किशनकडे प्लेइंग 11 मधील आपली जागा गमावली आणि सुपर 8 पर्यंत त्याला पुढची संधी मिळाली नाही. त्याने 3 महत्त्वाच्या सामन्यांमध्ये 97, 89 आणि 89 धावा करून जोरदार प्रत्युत्तर दिले आणि केवळ 5 सामने खेळूनही 321 धावांसह स्पर्धेत तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने या धावा 199च्या स्ट्राईक रेटने केल्या. सॅमसन म्हणाला, न्यूझीलंड मालिकेच्या लगेच नंतर मी पूर्णपणे कोलमडलो होतो. माझी मनस्थिती अजिबात ठीक नव्हती. मला वाटलं की माझी स्वप्न चक्काचूर झाली आहेत. मी विचार केला, ठीक आहे, आता मी अजून काय करू शकतो. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. मी अचानक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या व्हर्च्युअल क्वार्टर फायनल पासून परतलो आणि देशासाठी जे काही करू शकलो ते केलं. मला खूप अभिमान आणि आनंद वाटतोय की मी याबद्दल स्वप्न पाहण्याचं धाडस केलं आणि गोष्टी माझ्यासाठी चांगल्या प्रकारे घडल्या, म्हणून मी खरोखर कृतज्ञ आहे. 2024च्या जखमेतून मिळालेली जिद्द. 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचाही सॅमसन भाग होता. पण तेव्हा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये त्याला एकही सामना खेळायला मिळाला नव्हता. त्याने उघड केले की त्याच्यात बदल तेव्हापासूनच सुरू झाला होता आणि अहमदाबादमध्ये त्याने जे करून दाखवले त्याचे स्वप्न तिथेच जन्मले होते. तो म्हणाला, खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर ही संपूर्ण प्रक्रिया 1-2 वर्षांपूर्वी सुरू झाली होती, जेव्हा मी वेस्ट इंडिजमध्ये 2024चा विश्वचषक जिंकणाऱ्या संघासोबत होतो. मला तेव्हा खेळायला मिळालं नाही, पण मी स्वप्न पाहत राहिलो, कल्पना करत राहिलो आणि मेहनत घेत राहिलो. मला नेमकं हेच करायचं होतं. मला वाटलं की मला इतकी मेहनत घेण्याची गरज आहे की मला नेमकं हेच साध्य करायचं होतं. देवाच्या कृपेने आज चित्र बदललं आहे. मी सध्या फक्त या क्षणांचा अनुभव घेतोय. हे सगळं स्वप्न वाटत आहे. हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. मला आत्ता याचा आनंद घ्यायचा आहे. संजूच्या यशाचे 5 मुख्य पैलू. पुनरागमनाचा किंग. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत फ्लॉप ठरल्यानंतर संजूला संघातून डच्चू मिळाला होता, पण त्याने खचून न जाता देशांतर्गत क्रिकेट आणि सरावावर लक्ष केंद्रित केले. जेव्हा सुपर 8 मध्ये त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने सलग 3 सामन्यांत 80 अधिक धावा करून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. अहमदाबादचा हिरो. 2026च्या विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये झाला, जिथे संजूने झंझावाती फलंदाजी केली. त्याने 199 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा केल्या, म्हणजेच प्रत्येक 100 चेंडूंवर तो जवळपास 200 धावा बनवत होता. हे टी20 क्रिकेटमध्ये खूपच दुर्मिळ आहे. 2024चा तो कडू अनुभव. 2024च्या विश्वचषकात भारत जिंकला, पण संजूला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने स्वतः कबूल केले की तिथे बेंचवर बसून राहणे त्याच्यासाठी सोपे नव्हते, पण त्याच वेदनेतून त्याने स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द निर्माण केली. सचिन तेंडुलकरचे मेंटॉर म्हणून महत्त्व. संजूने सांगितले की सचिन सरांनी त्याला फक्त क्रिकेटचे तंत्र शिकवले नाही, तर गेम अवेअरनेस, खेळाची समज कशी वाढवायची हे समजावून सांगितले. संकटाच्या काळात जगातील सर्वोत्तम फलंदाजाचा पाठिंबा मिळणे हे त्याच्यासाठी मानसिक बळ देणारे ठरले. सूर्यकुमारची कॅप्टन्सी. कर्णधार म्हणून सूर्याने संजूवर पूर्ण विश्वास दाखवला. खेळाडू फॉर्ममध्ये नसताना त्याला कसं हाताळायचं हे सूर्याने उत्तमरित्या निभावलं, ज्यामुळे संजू निर्भयपणे खेळू शकला. तुम्हाला संजू सॅमसनची कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडते? त्याची फलंदाजी की त्याचा शांत स्वभाव? कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ इथेच समाप्त होत आहे. तरी तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.